नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। होळीनिमित्त बनवूया जिलेबी रबडी। मस्त झटपट तयार होणारी जिलेबी बनवण्यासाठी मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। आता 1.5 वाटी मैद्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे। जिलेबी तळण्यासाठी तेल किंवा तूप एका बाउलमध्ये 1.5 वाटी मैदा घातलेला आहे आणि त्यामध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा घालून घ्यायचा। सर्व छान मिक्स करून पिठामध्ये थोडे थोडे असे पाणी टाकायचे आणि छान बॅटर तयार करून घ्यायचे। पिठामध्ये थोडे थोडे पाणी टाकायचे, एकदम पाणी टाकले तर पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात। मस्त थोडे थोडे पाणी टाकून छान असे दाटसर पीठ भिजवून घ्यायचे। पिठावर झाकण ठेवून 5 मिनिटं मुराय ठेवायचे। आता आपण बनवूया रबडी। त्यासाठी अर्धा लिटर दूध एका कढईमध्ये घालून छान उकळून घ्यायचे। दुसरीकडे साखरेचा पाक बनवूया। त्यासाठी 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि 2 वाटी साखरेसाठी 1 वाटी पाणी घालून घ्यायचे आणि जास्त तार येईपर्यंत पाक करायचा नाही। इकडे दूध उकळले, त्यामध्ये थोडे थोडे करून मिल्क पावडर घालून घ्यायचं। मिल्क पावडर पण थोडी थोडी घालायची, नाहीतर दुधामध्ये मिल्क पावडरच्या गुठळ्या होतात। इकडे मस्त असं साखर वितळली आहे। छान असा शुगर सिरप तयार झालेला आहे। त्यामध्ये थोडेसे लिंबू पिळून घ्यायचे, म्हणजे 1 चमचा लिंबाचा रस। रबडी पण मस्त अशी दाटसर झालेली आहे। त्यामध्ये आता बारीक कापलेले काजू बदाम घालून मस्त तयार झाली रबडी। रबडी आणि साखरेचा पाक तयार झालाय। आता आपण जिलेबी बनवूया। त्यासाठी एका पॅनमध्ये तेल घालून छान गरम व्हायला ठेवायचे आणि बॅटर पण छान मस्त मऊ झाले। आता अशा सॉसच्या बाटलीमध्ये बॅटर भरून घ्यायचे, म्हणजे छान जिलेबी तयार होते। तेल पण हलके गरम करून घ्यायचे, खूप कडक किंवा थंड ठेवायचे नाही। मीडियमवर गरम करून मस्त असं बाटलीने जिलेबी पाडून घ्यायची। मस्त बघा कशी छान जिलेबी तयार होते। झटपट तयार होणारी जिलेबी ह्या होळीला तुम्ही नक्की करून बघा, खायला पण खूप छान लागते। मीडियम गॅसवर मस्त खरपूस अशी जिलेबी भाजून घ्यायची। कुरकुरीत अशी जिलेबी भाजली की छान कुरकुरीत जिलेबी तयार होते। मस्त अशी दोन्ही साईड जिलेबीचे भाजून घेतलेले आहेत। आता शुगर सिरप कोमट असताना त्यामध्ये होळी आहे म्हणून मी थोडे थोडे कलर टाकले आणि ते छान मिक्स करून त्यामध्ये जिलेबी घालून घ्यायची, म्हणजे जिलेबीला मस्त असे वेगवेगळे कलर येतात। शुगर सिरपमध्ये सर्व जिलेबी छान मस्त 5 मिनिटं भिजवून घ्यायच्या। तयार झाली आहे मस्त टेस्टी अशी जिलेबी। जिलेबी चवीला खूप टेस्टी झाली आहे। कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। हॅपी होली।